बिग बॉस मराठी सीझन 6च्या ग्रँड फिनालेला अवघे काही तासच उरले आहेत आणि ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये रितेश भाऊंनी घरातील 5ही सदस्यांना पैशाची ऑफर दिली आहे। रितेश देशमुख यांनी सदस्यांना 5 लाख रुपयांची ऑफर दिली आहे। जो सदस्य बझल वाजवून स्वतःला इलिमिनेट करेल त्याला 5 लाख रुपये मिळणार आहे, अशी ऑफर रितेश देशमुख यांनी सदस्यांना दिली आहे। या प्रोमो मध्ये राकेश बापट हा बझल वाजवण्याकरता जाताना दिसत आहे, त्यामुळे सर्वच जण शॉक झाले आहेत। पण हा प्रोमो दाखवण्यात आला आहे तो पूर्णपणे मिसगाईड आहे, कारण राकेश बापट यांनी पैसे घेतलेले नाहीये। कारण टॉप 5 मध्ये आलेला राकेश बापट हा पैशांसाठी घराबाहेर पडणार नाही। इथे अनुश्री 5 लाख रुपये घेऊ शकते, कारण तिचा इथे कॉन्फिडन्स खूपच लो झालेला दिसत आहे। सुरुवातीपासूनच घरामध्ये तन्वी कोलते ही विनर होणार असं बोललं जात आहे। इतकंच काय तर घरामध्ये जे गेस्ट आले होते त्यांनी देखील फक्त तन्वीचंच कौतुक केलं होतं आणि तन्वीच ट्रॉफीची मानकरी आहे असं बोललं होतं। या प्रोमो मध्ये अनुश्री खूपच घाबरलेली दिसत आहे, तसेच तिचा कॉन्फिडन्स खूप लूज झालेला आहे। वोटिंग मध्ये अनुश्री नंबर 1 ला आहे, तरी देखील तिला वाटत नाहीये की ती जिंकेल म्हणून। कदाचित हीच भीती अनुश्रीला वाटत असावी, त्यामुळे ती 5 लाख घेऊ शकते। विशाल कोटी यांची सुद्धा अनुश्री सारखीच अवस्था आहे, त्याला देखील तो ट्रॉफी जिंकेल अशी 100% खात्री वाटत नाही, त्यामुळेच कदाचित विशाल देखील मनी बॅग घेऊन घराबाहेर जाऊ शकतो। दीपाली बझल वाजून पैसे घेईल असं वाटत नाहीये, कारण दीपाली सय्यद ही एक नामवंत अभिनेत्री आहे आणि 5 लाखांसाठी दीपाली सय्यद ह्या बिग बॉसची ट्रॉफी सोडू शकत नाही आणि तन्वीला फुल कॉन्फिडन्स आहे की तीच बिग बॉसची मानकरी होणार आहे, त्यामुळे ती ही पैशाची बॅग घेणार नाही। त्यामुळेच विशाल आणि अनुश्री मध्ये एक जण ही पैशाची बॅग घेऊन घराबाहेर जाणार आहे, अशी जास्तीत जास्त शक्यता ही वर्तवली जात आहे। तर तुम्हाला काय वाटतं, 5 लाखाची बॅग घेऊन कोण घराबाहेर जाईल हे नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।